बाई किती रात झाली आज भांडे घासायला, लय उशीर झाला. बाबाला कंपनीत जायचं असलं का सगळा राडा माभोवतीच निघतो. एक 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 भांडं काढून ठेवतोय बाबा, याचं त्याचं त्याचं याचं रॅकचं एक एक नवं नवं भांडं काढीते. यायला कसं जीवर येतं, हे कधी घसत नाही. बरं ऐक ना काजल, मी चालू आहे ड्युटीवर. चालले का? हां बरं बरं जा मग. हां सध्या नाईट चालू आहे. मी काय म्हणते, बोल ना. त्या कॉन्ट्रॅक्टदाराला सांगा ना आपल्याला पैसे लागत आहेत तसं. हां सांगतो ना, ते ॲडव्हान्स पाहिजे ना आपल्याला. कधी? आता सांगतोय मी रात्री गेल्यावर. 2 दिवसापासून सांगूच राहील तुम्ही. हां आता बघतो त्यांना, परत मी विनंती करतो. हा मग सांगा मग लवकर. चालेल. हा जा लवकर. काळजी घ्या, दरवाजा लावून घे. हा ग ग ग ग ग जसे पहिल्यांदा चालले नोकरीला कलेक्टरच्या. हा रात्रीची वेळ आहे म्हणून म्हणतोय. माहिती किती काळजीचे तुम्ही. जेव्हा 8-8 दिवस मित्राई संग गोव्याला इकडे तिकडे हिंडायला जाते तेव्हा नाही तुम्हाला माही काळजी वाटत, आणि आताशी काळजी वाट राहिली. बरं येऊ का मग? हा मला शाजूकी शिकू राहिली, काळजी घे. तेव्हा बरी सुचली नाही. बापरे बापरे. ए वहिनी, वहिनी, दादा दादा कुठे? ते गेले आताच कंपनीत कामाला. काय हो? आमच्या घरी लय मोठा जाळा झाला. काय झालं? जाळ? अगं तुमच्याकडे जाळण दूर संगच निघत राहत दर वेळेस. काय झालं? अगं वहिनी लय अवघड झालं. पण झालं काय मला ते तर सांगा पहिले. अगं मोठ्या वहिनीचं लपडं सापडलं. हा मग आणि तुमचा काय संबंध आहे त्याच्यात? मग दादानी मग माझ्या बायकोला आणि मला का बरं मारायचं? नाही हे एकदम चुकीचं आहे. बरोबर आहे का नाही? हा तुम्ही साथ दिली असेल म्हणून तिने केलं म्हणे असं. मग तुम्ही सांगायचं ना का आम्ही साथ द्यायला रिकामे कर. ती काय दूध पिते बाळ आहे का म्हणा? तुम्हाला बोलता नाही आलं का? तुमच्या डाच्यात नाही दावा गंज मोठ्या लाटणी जायला राहते. हा पण वहिनी माझं वैयक्तिक आमचं दोघांचं बी काहीच हे नाही ना गं. म्हणजे हा तुला काय सांगू, आमचं लय आम्ही चालू कामात आम्हाला तिने हे केलं माहिती आहे का? मग आता या काम आता काय करा नाही तुम्ही. वहिनी तो पाया पडतो, पण मला ना हे बाय ती गेली ठकीच्या घरी. हा मला ना तो पाया पडतो, तो दोन्ही धरी तुम्ही. पण मला काय पाय, पण मला इथं आजच्या दिवस झोपू दे. आजच्या दिवस? हा अहो तुमचे भाऊ नाही घरी भाऊजी. हा तुम्ही माझ्या वहिनी आहे. अहो तुमचे भाऊ नाही घरी. मी तुम्हाला कसं काय असं जान जवान मी येईन, जान जवान तुम्ही येईन, तुम्हाला कसं काय घरात घेऊ मी? वहिनी असं नका करू वहिनी. वहिनी दया करावं माझ्यावर. नाही बाई आपल्या घरात नाही बाई. तुमच्या बांधण्याचं कर्ज जर माघारापर्यंत आलं मग मी काय करू? नाही होणार असं काही वहिनी. पण वहिनी फक्त आजची रात्र काढू दे वहिनी मला. त्यांनी म्हणावा का तुम्ही सपोर्ट करताय मग यायला. आधीच तुमचं नाव घेतलं बळच. वहिनी मी तुला सांगतो, मी पहाटी अंधारातच निघून जाईल पुढं घरी. आणि जर बाई माझ्या घरात भांडण आलं मानावरा म्हणशील तू हे रिकामी उद्योग करते का? हा याचं त्याचं किस्साचा निस करते का म्हणशील तू? फोन लावून विचारून घे ना नवऱ्याला. फोन नाही ना माझ्याकडं. माझा लय घरी राहिला. पण मी म्हणते एवढी अशी धावपळ होस तर असे रिकामे उद्योग करावाच कायला तुमच्या भाऊजाईने बी तुम्ही बी. अगं भाऊजाई माजली त्याच्यात आमचा काय दोष? तुला माहिती तुम्हाला काय एवढे दिवस काय तुमच्या डोळ्यावर भात बांधलेला होता काय? तुला काय सांगावं, जाऊ दे. बाबा, सगळा दोष तिचा आणि मावर सगळं आलं माहितीये का? आमच्या कसं आहे माहितीये का? वर खाली माणसं राहत्या, पाठीमागं राहत्या, नावं ठेवीन कोणी. हा तुम्हाला असं जान जेवण कसं घरात घेऊ मी? वहिनी आबा तुला पाया पडतो वहिनी असं नका करू वहिनी. मावर दया करा वहिनी. ऐका वहिनी तुम्ही सोडून दुसरं मला ऐका कोणीच बसा. नाही. गबासा तुम्ही ऐका. तुमच्या भावाला ही गोष्ट माहित नाही झाली पाहिजे बरं का तुम्ही माई आले म्हणून. नाही होणार वहिनी. तुम्ही ना आता काय करा, जवळ आहे ना म्हणजे गाजा वाजा आहे ना त्यावर बाथरूम मध्ये लपून राहा. आमच्या संडासाच्या थोडासा वास ते काय तुमच्या भावाला जुलाब लागेली. थोडा वास येतो पण फिनेल टाका आणि उभे राहा तिड थोड्या वेळ. माझे भांडे झाले का मग मी येते आणि मग दार लावून घेऊ. वहिनी मी काय म्हणतो ऐक ना, ते ना मा भावातून तो नवऱ्याचं आहे ना थोडस. हा ना मग त्याच्यानेच भीव वाटत हो. नाही त्याच्यामुळे तो इकडं ना तो दारात येणारच नाही. हा का?
म्हणून मी तो आकडा आलो ग वहिनी. वहिनी असं नको घुसा बाथरूम मध्ये जा थोडे वेळ. बाथरूम मध्ये जाऊ. हम्म. मोकळं बी होतं थोडस, चालेल ना? आमचं संडास म्हणजे आता तुम्हाला राहायला जागा द्यायची हागायला द्यायची का? अगं तिने आणलं तेव्हाच मला लागली होती, कशी तरी आवरून धरली मी. हागूस तर आणलं काय? तुला काय सांगा वहिनी, हाग्या मार दिला ग. आता ग बाया लय ठेसली काय? बाय बायको. बायको तुला सांगतो वहिनी, तुमची बायको आहे ना तुम्हाला मी तुला सांगतो, चालू कार्यक्रमात दरवाजा तोडला त्यानं. तुमचा कार्यक्रम चालू होता. तिची जिरली नसन तुमची जिरली नसन माहिती. सांगतो अगं, चिरलीने म्हणजे येडी झाली का तू? हे बाईला पांचटावाने बोलते बाई. जा तुम्ही घरामध्ये बसा, पण कोणाला कानुसा नका लागून देऊ. म्हणजे खरं बोलत होतं तू असं करीत? नाही बाई आपल्याला नाही आवडत बाई कोणाला असं. सांगू नको बरं का? बरं का? कोणाला सांगू नको? मी कोणाला सांगत नाही, पण मी काय म्हणते ऐका ना, तिकडे पाहून घे बरं का? घरात जाऊन बसा तुम्ही, मी आल्यावर बोलू आपण. हा चालेल हा, जा चालेल वहिनी. बाथरूम मध्येच लापा बर का. वास आला ना तर नाक बांधून ठेवा. हा वहिनी चालेल. बनेल काढा, बनेल बांधा, नाही तर अंडरपॅन्ट लावा तोंडाला. हा चालेल वहिनी. बाई हे काय उपाताप आहे बाई. दरवेळेस यायच्या घरात कर होतो ना, माझ घरात घुसात आहे. आता कसं आहे, शेजारचं काही बोलता येई ना म्हणता येई ना. जाऊ दे, पाहू आता घरात गेल्यावर काय आहे, काय नाही. बापरे, हे भांडे याच्यावरून कधी तर सरकले ना तर पाय घसरून जाईन. मारण्यात चिकनी फरची आहे. एखाद्या दिवस पडायचे बी एवढं कामाचे ना, चालता बी आहे ना बाई ग. भाऊजी हो, अहो तुम्ही इकडं कुठे बसली आरामशीर तुमच्या बापाचं घर असल्यावानी? हा वहिनी असं नका म्हणू. उठा. जरा मावले हा हात. अगं ऐक गं. चला तिकडं, दार लावी ते मी. बाई काय बाई वैता गे बाई हा उपात डोक्याला. वहिनी असं नका हो, तिरस्कार नका करू हो वहिनी. तिरस्कार ना करू, मग काय घेते बोखंडी तुम्हाला आणि बसते नाचत. वहिनी वहिनी पडदे लावा ना, दिसल कोणाला. थांबा एक मिनिट, मी आले पाणी पिऊन. वहिनी दिसल कोणाला. वहिनीला ना, वहिनीने फक्त चान्स दिला पाहिजे. बरोबर. काय झालं? काय रोग आला का मला? वहिनी तिरस्कार नका करू, हे पडदे पडदे व्यवस्थित लावले. तिरस्कार ना करून काय नाही, धारा तिकडून. भाऊजी ये जरा. काय करायचं वहिनी? टाईट करा ना. टाईट करू? आओ फक्त ते बेल सीट टाईट करा. अरे देवा, असं म्हणा ना. मग काय करू राहिले तुम्ही? मला दुसरं वाटलं काहीतरी, गैरसमज झालं. ये टाईट करा चांगलं. काय बाई जे धारा ते गाडो गुच्चच. तुम्ही कधी तुमच्या घरी टाईट केलं का नाही? बेलशीट बेलशीट माझी बायकोच करून देते. बरं आहे, बसा. आणि इकडे अरे जाऊ द्या वहिनी, तुम्ही मला आसरा दिला, तुम्ही मला जवळ घेतलं. हा कुठं? इथं घरामध्ये लय बरं वाटलं मला. आणि आता सांगा बरं काय झालं तुमचं? मगाशी मी भांडे कशीत होते, मला काही सुचलं नाही काही नाही. एक तर तुमचा भाऊ डोक्याला ताप देऊन गेला. वहिनी तुला सांगतो, त्या कॉन्ट्रॅक्टदाराकडून पैसे आणायला लावले तुमच्या भावाला आज गाणी ना. आता तुला सांगतो बाय, मा बापाचं आणि मोठ्या भावाचं इथं लपडे. ये अख्ख्या गावाला माहिती, बरोबर मलाच काय. बरोबर आहे की नाही? हा आता मला सांग, त्यांचं लफडे, हा मा काय दोष आहे, माझ्या बायकोचा काय दोष आहे? अख्ख्या गावाला माहिती तुमची बायको सपोर्ट करतील काय? काच सपोर्ट करीत? नाही नाही लपड्याला नाही ग, नाही ग. मग माझ्या बायको लय लय गुणवान आहे ग, असं कधीच नाही करीत. न काऊन बायकोची एवढी पास घ्या काऊन बायको सांग गेली आणि तिकडे मरतिकाचा गती पाहायला बरं माझ घरात घुसले. हो, म्हाताऱ्याच्या डोक्यात पावडर टाकलं आणि वहिनीचा कान तुटेले असं पावडर जेव्हा हाणलं ना वहिनीच्या,
असं तिचा कानातून रक्त वाहू राहिलं. आणि तुला सांगतो आमचा बरं झालं कार्यक्रम कानच तोडला, वरचे दोन नाही छाटले. आमचा कार्यक्रम चालू होता. हम्म. चालू कार्यक्रमात दरवाजा तोडून आमच्या मागे लागला. मी अंडरपॅन्ट सुद्धा घालेल नाही. बाया हे बाई चेन ए, मला काय दाखवू राहिले तुम्ही? हे बाई वहिनी नाही बाई छी, वहिनी इकडे बाई चेन सुद्धा लावायची विसरले मी. मा काय नडलं पाहायचं. चेन सुद्धा लावायची विसरले मी. मग मी काय करू? अंडरपॅन्ट सुद्धा घाल. बरं ते झालं तुमचं गंज करेल. उद्या जर तो आला आमच्याकडं आणि त्यानं जर म्हणलं का मा भाव तुमच्या घरात ठेवायचा काय संबंध, आणि मानावरेन जर तुम्हाला इडं पाहिलं, वहिनी वहिनी असं नको करू वहिनी. मला जवळ तुम्ही मापासून लांब तो राहा. आले दोन्ही धरितो मी. हं? तो दोन्ही धरितो. नाही नाही भाऊजी या बा, मी जेवढी खटाळ बी ना तेवढी मायाळू बी. खरं यार का. जर कधी ना मला तुम्हाला घरात जर ठेवायचं नसतं तिथूनच काढून दिला असतं. खरंय पण तुम्ही आज मला ठेवूनच घ्या. हा ठेवीचा ना, पण मग मी काय म्हणते, तुम्ही त्या कोपऱ्यात आहे ना त्यामध्ये तिथं गादी पडेल, सडेल कापूस भरला त्याच्या मात्र हागली होती. पण मग आता काय करते, तेवढीच एक आहे आमच्याकडे. आम्ही दोघं नवरा बायको आहे ना, हे एवढं चिवळ पसार आहे याच्यावरच झोपतो. ते मावरून राहते आणि मी त्याच्या खाली राहते. म्हणजे मी इड खाली राहते आणि ते असे वर राहते असे. मग मी वरती राहतो तुम्ही खाली मला. काय अहो तुमचा नवरा इकडे झोपतो ना, मी इकडे झोपतो आणि तुम्ही खाली झोपा. तुमच्या वरून मी राहतो इकडं. नाही नाही तुम्ही तिकडे झोपा. वहिनी नाही ती गादी ना जर शिकी इड अशी लांब सारखा आणि तिकडे टाका, पण वास नाही बाना बाना येतो बाई त्याच्यात. वहिनी तो जावाला सोडून मला झोप नाही आली. मग आता काय वहिनी मला केलं मी काय माकुशीत घेऊन झोपू काय तुम्हाला? काय फरक पडणार आहे? नाही बाई आपल्याला नाही जमत बाई असं, बिलकुल नाही जमत तसं. वहिनी मला आसरा दे आजचे दिवस. आसरा देते ना मग, झोपा म्हणते तिडं, आणि मला गादी सोडून झोप येत नाही. माझा तोच लफडा आहे ना वहिनी. घेऊन करून ऍडजस्टमेंट इथं वहिनी आपण. आता का बाई कसं झोपायचं इडं? मी झोपतो खाली. नाही नाही तू झोप वरून. नाही तर तू झोप वरून, मी झोपतो खाली. नाही ते नाही नको. मी काय म्हणते, मानावर आहे ना कधी येतो 5ला येतो, 4:30ला येतो, 3:30ला येतो. त्याच्या ऐवजी ना तुम्ही काय करा, एक बेलशीट घ्या. नाही तुम्हाला त्या गादीचं वास येईन वाटतं, बेलशीट आथरा तिड गंज नरम येते. वहिनी तुमच्या भावान कंपनीतून चोरून आणली. हा का? हा तरी म्हणलं ओळखीच्या वाटत येते. हा तुम्ही होते ना कंपनीत कामाला, तुम्ही नाही आणले का? अख्ख्या गावात चोरू नेलं त्या कंपनीवाल्याचा, पार वस पाडला आणि तुम्ही आणायला तुम्हाला काय झालं? गोदड्या चोरल्या बाई त्या गोदाड्यावर ना वॉचमॅन होतायचा आणि तुम्ही त्याच गोदाड नेल्यात काय? धुवून काढल्या पाटाच्या पाण्यात. पाटाच्या पाण्यात धुवून काढल्या. वाच नाहीत का आता? अजिबात नाही. बरं जाऊ दे, ते ब्लँकेट घ्या झोपा इकडं. पण त्या सगळ्या गोदड्यांना आता जाऊन टाकायला लागेल. हा हे वहिनीने पवित्र करून टाकले. घेतल्या होत्या काय गोदाड्या अंगावर? तर कुठे कार्यक्रम करायचे बाबा. आणि त्यालाच पुसला असं ग बाई. शी तिने लाज सोडून दिली ती. तुला सांगतो वहिनीने बिन्ने गवत सोडलं नाही, वहिनीने घास सोडला नाही, वहिनीने गोटा सोडला नाही. बाया तेच मी म्हणलं मागे निघावत काऊन पालतं पडलं. तुमची वहिनीची येत होती काय ना मग मागे निघावतात मग बापाला घेऊन. मग त्याला एवढा ऊत विचारूत मी ना उद्या सकाळी जातेच तुमच्या बापाकडे तुमच्या भाऊजाईकडे. खाल मागे निघावत पालतं पाडलं ते. कशाला जाती जाळ करायला? मग घेईन ना तुला तो आ पट्ट्यात. त्याची काय टप्पर आहे मला पट्ट्यात घ्यायची? त्याला अशा मी 3, 4, 9, 12 करेन त्याची. हा अख्खं गाव मला थरार घाबरत. तू तर नशिबाली, तुला सासरच नाही. मला सासरा नाही असं नाही, मा सासरा आहे. मा सासरा तिकडे मुख पिंपडीत राहतो येशीला. तू सासरा आहे तुला? हा मी तर ऐकलं होतं गो वारला नाही तो. जिवंत आहे. जिवंत आहे का? ते आता हे असं दारू पित मग मानावरा काय सांग ना अख्ख्या गावाला. मग बरं वहिनी मी काय होतो, मला लय झोपेवर आली.
आतरा ना मग ते का ते कुठं आतरू वहिनी? इकडं आतरा असे तू कुठं झोपते? मी इकडे झोपते. तू वरून झोपते, मी खालून झोपू का? हा तुम्हाला नसन जमान ब्लँकेट वर तर ती आहे मग मुताची गादी. ती नको वहिनी. मांजर आगेल त्याच्यावर मुताची नाही. अगं वहिनी, मी वरून झोपला असतो, तू खालून झोपलेस. म्हणजे माघर असून तर असून मी खाली झोपत बसू. जाऊ दे मग, नको. तुम्ही नाही ना काही खरेदी करून आणेल माघारात. बरं बाबा. मानावरा तिकडं रात्रंदिवस एक करीतो न आणतोय. या दारूच्या बाटल्या आहे ना, या मला भांगरमध्ये द्यायच्या. घेतात कोणी हं? दारूची बाटली? काय नाही भाऊ, तुम्हाला आज घेतलं तर बरं होईल. तिकडं सरकार दर्शक हळूहळू मध्ये शिरू नका. मा ब्लँकेट मध्ये ते मावालय. धर वहिनी. वहिनी हम्म बाबा बाबा, हे नाही घेऊ शकत भाऊ मी. काहून? मला तर वाशेवर आलतात. ते तुमच्या भावाने ना 90 मारली का मग त्याच्यात मुचत आहे. नको बाबा. आता काय करा भाऊजी, त्याला मला धुवायला केली शेती. पाटाला पाणी आला का मग देईन आता. वहिनी थंडी वाजली ते घेऊ दे बरं का. बरं बरं. आणि मग मी काय घेऊ? तेच घ्या ना वहिनी, मावर इसच राहू द्या ना. तर तिकडे उशी आहे. काही देऊ पण दे ना उशी दे ना. बापा मग आता काय खरेदी? वहिनी हम्म माकून जर झोपे मध्ये जर काही हात बीत जर गेला जातो का तुमचा? असा अंगावर, हा ना मग तेच म्हणते, जातो का तुमचा? थोडस सांभाळून घे, मनावर घेऊ नको. बरं बरं. तसावर किती असते? पण सकाळी 4:30 ला येते 5 ला येते. त्याच जावा भोंगा फुटन तवा. हा का? हा दरवाजा वाजला का मला सांग, मी पळून जातो. आता काय पळून जात्या, किती झाकून ठेवणार आहे. पाहते बाई, मला आहे ना साडीवर झोप नाही आहे. गाऊन घातला असता, पण जर गाऊन घातला तू लोक म्हणशील गाऊन गाऊन काय कार्यक्रम केला काय बाबा संग. वहिनी साडीवरच मजा येते मला. हा अगं साडीवरतीच राहाय, मी बरोबर करीतो. काय बाई? हा अगं असं पाय आहे ना, असं वर करायची सवय आहे मला. हा झोपा बाई. मग आता काय करते भाऊजी? मला दे ना वहिनी, हा मला दे ना. आता ग बाई, तुम्ही का मा ब्लँकेट मध्ये शिरत आहे काय? वहिनी काय फरक पडतो वहिनी? परत मला आहे ना, तो नवरा कुडून आणि मी कुडून. म्हणजे काय बोल राहिली तुम्ही? अगं वहिनी, तो नवरा मा भाऊचे ना. ते काही असू द्या, पण ते काय माहिती का, तुम्हाला सांगते, मला आहे ना जर मा ब्लँकेट मध्ये मला असं टच जरी झाला मला लगे मूड येतो बाई. मग येऊ दे ना वहिनी, मी आहे ना. कायला तुम्ही काय करशाल? जिरवीन ना चावली. हां नाही बाई भाऊ, मला झोपायला येऊ राहिली, झोपते मी. झोपू का मग? मग तसं काय वाटलं तर मला सांग, उठव मग. कायला? तुला काही गुदगुल्या झाल्या तर. मला नाही होत गुदगुल्या, झोपून घेते मी बाई. हा आता ग बाई. काय झालं भाऊजी? झोपायचे आहे ना ग. मग आता काय चक्रा आणि त्या तो बुवा आला पाहिजे ना तुम्हाला. ब्लँकेट घेऊ दे ना मला. आणि घ्या तिकडून, लांबच राहा पण जर बरं का, मला टच नका करू. हो वहिनी. वहिनी काय? अगं मला झोपायचे आहे ना मी काय करू? वहिनी. आणि तुम्ही इकडं कुठं शिरू राहिले मायामध्ये? वहिनी वहिनी असं नको करू वहिनी, मी तुला काहीच करणार ए नाही. बाबा सरक तिकडं. वहिनी अगं मी तुला काहीच करणार नाही, फक्त मला लटकू दे. नाही नाही, मला असं लटकून झोप नाही येत. ना दम कोंडतो. वहिनी फक्त मला तिकडं काडी लाव तुला. तिकडं जा, डबे दाखल वस्तू आवर, नाही तर निघ माझ्या घराच्या बाहेर. हा
झोपायला जागा दिली, बिछाना दिला, उशी दिली, अंगावर दिलं. मी पांघरून घ्याय ना, पण तुला पांघरून देऊ राहिले न तू फार बोकांडे हात टाकू राहिला. अगं वहिनी मी ऐकू राहिलो, काय मी ऐकतो तो आलं, पण हा नाही ना ऐकत. मग त्याला तिकडे शिलवून टेंबा कर ना त्याचा. वहिनी अगं काय काय फरक पडतो वहिनी, तो काय बारीक हो राहिले काय, तुला त्याच्या संग काही नाही. का तो आली काही अशी आग लागू राहिली. म्हणजे तुम्हाला माझ्या घरात येऊन देऊन दादागिरी शिकू राहिला काय? नाही पण वहिनी हम्म? काय होत, थोडस सांभाळून घ्यायचं. तिकडं हात कर, त्या हाताला तिकडं काढी लाव. बरं हा बरं चुकलं वहिनी, आता नाही झोपतो, झोपू दे वहिनी. तुला काही मूडबीड आलंच सांग मला. हा झापड जुल्या तिकडे सराकडे गपची झोप. गुड नाईट वहिनी. हे बाया म्हणजे माघार जागा द्यायची वरून मावर चढायला पाहू राहिला मी अंगू तोंडाचा. काय बाई बा बरा बसतावय का रात्रभर आता असं जागी राहावं लागत काय मला. जाऊ दे जे होईन ते होईन पाहता येईन सकाळी.